नवी मुंबई मनपा के पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत की पहल से राज्य के वन मंत्री गणेश नाइक के जन्मदिन के अवसर पर नवी मुंबई में विभिन्न सामाजिक, शैक्षणिक, खेल, सांस्कृतिक, स्वास्थ्य, धार्मिक और धर्मार्थ गतिविधियों का एक पखवाड़ा आयोजित किया जाएगा, जिसकी जानकारी स्थानीय भाजपा नेता दशरथ भगत और युवा नेता निशांत भगत ने वाशी में आयोजित पत्रकार परिषद में दी। 100 सेवाभावी उपक्रमों का पखवाड़ा यह अनोखा उपक्रम आगामी 15 सितंबर से 30 सितंबर तक चलेगा। प्रभाग क्रमांक 65, 77 और 78 के माध्यम से आयोजित इस पखवाड़े के माध्यम से वन मंत्री गणेश नाइक को नवी मुंबई के विकास में दिए गए अमूल्य योगदान, जनसेवा में अपनी कार्यों की अनोखी छाप के मद्देनजर कृतज्ञता व्यक्त करने के मकसद से आयोजित किया गया है, जहां न केवल विविध अभिनव उपक्रमों का आयोजन होगा, बल्कि ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था के लोग, शिक्षा, कला, क्रीड़ा, स्वास्थ्य, स्वच्छता दूत आदि कई क्षेत्र से जुड़े लोगों का सम्मान भी किया जाएगा। इसी की जानकारी पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत और निशांत भगत ने दी। नेतृत्व माननीय गणेश नाईक साहेब यांचा 15 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणा किंवा वाढदिवसाला आम्ही काय देऊ शकतो, कारण नाईक साहेबांचं स्पष्टपणाने मत असतो की वाढदिवसाला सामाजिक उपक्रम करा, त्यासोबत विविध उपक्रम करा जेणेकरून लोकांना त्याचा लाभ भेटला पाहिजे, असा जनरली संदेश असतो। आणि प्रत्येक वाढदिवसाला त्या ठिकाणी उपक्रम केले जातात। ह्या वर्षी आम्ही आमच्या टीमने निश्चित केलेलं आहे की 15 सप्टेंबर पासून जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये एकूण टोटल आम्ही 100 कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी आम्ही मनोदय व्यक्त करतोय। तसं पाहिलं तर आता हा 100 कार्यक्रम उपक्रम घ्यायचे, प्रत्येक दिवसाला किती घ्यायचे, कसे घ्यायचे, त्याची ह्या उपक्रमाची हे जे उपक्रम चालवला आहे याचे निशांत भगत याला लीड करतोय, त्याला प्रमुख म्हणून निशांत भगत आहेत। त्यामुळे ह्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा निशांत भगत देणार आहे आपल्याला। आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दशरथ भगत मित्र परिवार, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब, ज्येष्ठ नागरिक पाम बीच सोनखार ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, महिला मंडळ, असं जवळजवळ रिक्षा युनियन, असं कामगार संघटना, अशा सर्वच नानांच्या वरती प्रेम करणारे सर्व संघटना, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची काल 11 तारखेला काल बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की 100 उपक्रम राबवून नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना सेवाभावी किंवा सामाजिक उपक्रम राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्याचं नियोजन कालच्या बैठकीमध्ये ठरलं आणि आज त्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्यासमोर त्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी होत आहे। जसं शहरामध्ये काम करत असलेले विविध घटक, ज्याच्यामध्ये रिक्षा चालक असतील, मग रिक्षा चालकांमध्ये पण काही महिला आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे आजही आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात। मग त्यांच्यासाठी योजना जी आहे त्या महिन्याला त्यांना 10,000 रुपये महिना भेटतो। मग त्यांचं ते फॉर्म भरून त्यांना ती योजनेचा लाभ कसा मिळेल, त्यासोबतच ज्या महिला आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात त्या महिला रिक्षा चालकांचा सन्मान कसा करता येईल, अशा पद्धतीनं अनेक उपक्रम, ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपण आहे, आरोग्य शिबिर आहे, क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं, ज्या आता नव्याने कराओके संदर्भात काही लोक जे आपल्या आवड असलेल्या त्या गाण्यांचा लाभ घेण्यासाठी कराओके स्पर्धेमध्ये भाग घेतात, अशा लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं, त्यासोबतच
प्रभागातले अनेक असे काही समस्या असतील त्याचे निवेदनं महानगरपालिका स्तरावर, MSEBच्या स्तरावर, PWDच्या स्तरावर किंवा सिडकोच्या स्तरावर अशा अनेक अंगाने ज्या ज्या लोकांचे प्रश्न आपल्या सोसायटीच्या समोर, सोसायटीचा असेल किंवा सोसायटीच्या बाहेर असेल, अशा अनेक लोकांची निवेदनं त्या डिपार्टमेंटला कशी देता येतील. त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या विभागामध्ये अनेक असे शाळा, कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये लहान पोरांमार्फत चित्रकला स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा भरून त्यांना ही त्याच्यामध्ये सामावून कसं घेता येईल. अनेक असे शाळा आणि प्ले ग्रुप्स आहेत, त्यांना प्रथमोपचारचं किट त्यांना कसं देता येईल. अशा अनेक उपक्रम आम्ही हे 100 उपक्रम असे याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे की जे 15 तारखेला चालू होतील. 15 तारखेला संध्याकाळपासून आम्ही जे चालू करणार ते 2 तारखेला संध्याकाळी समारोप त्यामध्ये करणार आहोत, ज्याच्यामध्ये 15 तारखेला नाईक साहेबांचा वाढदिवस, 17 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि त्या दरम्यानच्या काळात परत नवरात्र उत्सव चालू होईल. नवरात्र उत्सवामध्ये पण काही महिलांना एकत्र करून महिलांचे काही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्याच्यानंतर मग 2 तारखेला गांधी जयंतीच्या निमित्तानेही कार्यक्रम घेणार आहोत आणि मग दसरा आणि दसऱ्याच्या निमित्तानं परत आदरणीय दशरथ भगत साहेब यांचा वाढदिवस, असं पूर्ण हा 17 दिवसाचा कार्यक्रम आम्ही ज्याच्यामध्ये 100 उपक्रम सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, आरोग्य असेल, क्रीडा असेल, अशा अनेक अंगाने सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक अंगाने आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे. इस अवसर पर समाज सेवक संदीप भगत भी उपस्थित थे. ब्यूरो रिपोर्ट, EW नेटवर्क.